अस्सलामुअलैकुम नाजरीन, एडीएन उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। मैं हूं शेख आयशा जिलानी। खबरों का सिलसिला शुरू करने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की सुर्खियों पर। कारपोरेशन का 1728 करोड़ का सालाना बजट पेश। तालिबे इल्म से रिश्वत मांगने वाली यूनिवर्सिटी की एचओडी मुअत्तल, तलबा तंजीमों ने किया मुजाहिरा। कांग्रेस की डिजिटल मेंबर साजी मुहिम का हुआ इख्तिताम, औरंगाबाद में मिली बड़ी कामयाबी। और आवास योजना की मंजूरी पर सियासी जमातों में चल रही है सहरे की सियासत, अफवाह ने किया सैकड़ों शहरियान को परेशान। अब खबरें तफसील से। औरंगाबाद म्यूनिसिपल कॉरपोरेशन के एडमिनिस्ट्रेटर आस्तिक कुमार पांडे ने आज कॉरपोरेशन का 1728 करोड़ 15 लाख रुपए सालाना बजट पेश किया। प्रेस कॉन्फ्रेंस में एडमिनिस्ट्रेटर ने बजट की तफसील बताई। औरंगाबाद शहरासाठी तीन मोठे आज आनंददायी खुशखबरी ज्याला आपण म्हणूया आहे। पहिली गोष्ट की आपला पंतप्रधान आवास योजनाचा जे महत्वाकांक्षी प्रकल्प होता ते अत्यंत अल्पावधीमध्ये महानगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सक्रिय भूमिका बजावल्यामुळे प्लस आमचे सर्व लोकप्रिय लोकप्रतिनिधींचे सहकार्यामुळे आपला पंतप्रधान आवास योजनाचा DPR मंजूर झालेला आहे। मला असं वाटत आहे की औरंगाबाद शहराच्या इतिहासामध्ये हे एक ऐतिहासिक क्षण आहे। इथे इतका मोठा प्रकल्प आणि जवळपास 30-35 हजार लोकांना घर देणारा आणि 30-35 हजार लोकांच्या मध्ये जवळपास 1,30-35 हजार कुटुंब झाले आणि जवळपास 1 लाख लोकसंख्येला प्रभावित करणारा इतका मोठा प्रकल्प जवळपास 4,000 कोटीचा प्रकल्प आपला प्रथमच या कॅटेगरीमध्ये होत आहे। औरंगाबाद शहरासाठी हे एक अत्यंत आनंदाचा क्षण आहे आणि अत्यंत अभिमानास्पद बाब आहे। औरंगाबाद महानगरपालिकासाठी औरंगाबाद महानगरपालिकाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी त्यांचे कठीण परिश्रमामुळे हे अत्यंत अल्प अवधीमध्ये हे सुनिश्चित झालं। आज खुशखबरी अशी आहे की औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद स्मार्ट सिटीने आता जे स्मार्ट सिटीचे 1,000 कोटीचे वर्क ऑर्डर आहे ते टप्पा गाठलेला आहे, ते टप्पा पूर्ण केलेला आहे। तो आता शहराला जे उर्वरित निधी केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून भेटायचं होतं ते आपल्याला भेटण्याची संधी मिळालेली आहे। तशी आपल्याला आपण त्याच्यासाठी पात्र झालेलो आहे। औरंगाबाद महानगरपालिकाच्या 22-23 मध्ये पूर्ण 1728 कोटी रुपयाचा बजेट प्रस्तुत केला गेला आहे। यामध्ये औरंगाबाद महानगरपालिकाचा उत्पन्न 1728 कोटी 15 लाख रुपये 80,000 राहणार आहे आणि अपेक्षित खर्च 1726 कोटी 29 लाख 21,000 रुपये राहणार आहे। याप्रमाणे औरंगाबाद महानगरपालिकाने 1,76,09,000 शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद स्मार्ट सिटी आणि औरंगाबादचे जे अन्य विविध योजना आहे हे सर्व मिळून आपण यावर्षी प्रयत्न करत आहे की कोविडची पार्श्वभूमी चुकी बॅकग्राऊंड मध्ये केलेली आहे, तर याच्यामुळे औरंगाबाद महानगरपालिका नव्याने जोमाने कामावर लागत आहे आणि येणारे 9-10 महिन्यामध्ये जे औरंगाबाद महानगरपालिका मार्फत औरंगाबाद स्मार्ट सिटी मार्फत विविध कामे होणार आहे त्याचे परिणाम आपल्याला दिसतील। यूनिवर्सिटी में पीएचडी के तलबा से रिश्वत मांगने वाली एजुकेशन साइंस की हेड ऑफ द डिपार्टमेंट उज्ज्वला भड़ांगे के खिलाफ रास्ते पर उतरे तलबा तंजीमों ने भीख मांगो आंदोलन किया। तलबा तंजीमों की नाराजगी को भांपते ही यूनिवर्सिटी इंतजामिया ने उज्ज्वला भड़ांगे को मुअत्तल कर दिया। हाल ही में सोशल मीडिया पर एक फ़ोन कॉल रिकॉर्डिंग वायरल हो रही थी जिसमें डॉक्टर उज्ज्वला भड़ांगे एक तालिबे इल्म से रिसर्च के बदले 25,000 रुपये का मुतालबा कर रही है। इस रिकॉर्डिंग के वायरल होते ही तलबा तंजीमें रास्ते पर उतरी
उज्ज्वला भड़ांगे को रिश्वत देने के लिए उन्होंने भीख मांगो आंदोलन करके पैसे जमा किए और वाइस चांसलर से उज्ज्वला भड़ांगे को मुलाजमत से मुअत्तल करने का मुतालबा किया, जिसके बाद हरकत में आए यूनिवर्सिटी इंतजामिया ने उज्ज्वला भड़ांगे को मुअत्तल कर दिया। मुजाहिरे में डॉक्टर शंकर अंभोरे, नागराज गायकवाड़, लोकेश कांबले और मुख्तलिफ तंजीमों के तलबा मौजूद थे। न्याय मिळावा म्हणून गेलो होतो आणि ज्या विभाग प्रमुखांनी त्यांचा काही संबंध नसताना त्या संशोधक विद्यार्थिनीला पैसे मागितलेले आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आम्ही घेऊन मान्य काल कुलगुरूंना शिष्टमंडळ भेटलं, पण कालचा कुलगुरूंचा जो अप्रोच होता आणि या विद्यापीठाचे पालक म्हणून आणि केंद्रबिंदू विद्यार्थी म्हणून त्यांची जी कृती होती ही फार चुकीची होती। त्यांनी त्या विद्यार्थिनीला धमकवण्याचं काम केलेलं आहे आणि शिष्टमंडळाला सांगितलं की पोलीस स्टेशनला जा आणि फिर्याद करा, मी 15 दिवसानंतर काय ते कारवाई करेल। अशा पद्धतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू वागत असतील तर ही निश्चितच निषेधाची बाब आहे। आणि आज रोजी ज्या भड़ांगे मॅडम ज्यांचा वास्तविक काही एक संबंध नव्हता, तिचे त्या संबंधित विद्यार्थिनीचे गाईड वेगळे आहेत आणि त्या गाईडच्या नावाखाली या विभाग प्रमुख पैसे मागत आहेत, म्हणून आज रोजी सर्व पक्षीय विद्यार्थी संघटना असतील, सर्व समाज घटकल्या संघटना असतील, यांनी आज काही जी भीक जमा केलेली आहे आणि कुलगुरूंच्या माध्यमातून ही भीक आम्ही त्या भड़ांगेबाईला देणार आहोत आणि भड़ांगेबाईवर कुलगुरूंनी तात्काळ विद्यापीठांनी तात्काळ कारवाई करावी अशी आमची मागणी राहणार। आम आदमी पार्टी के कौमी सदर दिल्ली के वजीर आला अरविंद केजरीवाल के मकान पर हमले के खिलाफ आपके कारकुनों में सख्त नाराजगी का माहौल है। औरंगाबाद में आपके अहदेदारों ने हमलावरों के खिलाफ कार्रवाई के लिए डिविजनल कमिश्नर को मेमोरेंडम पेश किया। केजरीवाल के मकान पर हमले से नाराज आपके कारकुनों ने आज डिविजनल कमिश्नर ऑफिस पर मुजाहिरा किया। मुजाहिरे की क़ियादत सुग्रीव मुंडे, इसाक अंडेवाला, अशीर जय हिंद, परवीन दुसाने वगैरह ने की। आपके एक वफ्द ने डिविजनल कमिश्नर की मार्फत मरकज़ी हुकूमत को मेमोरेंडम रवाना किया। मुजाहिरे में मुजाहिद अंसारी, दत्तू पवार, शेख मुजीब, सतीश संचेती, मजाज खान, मोहम्मद ज़मीर, शेख अजहर, मोहम्मद रिजवान, सैयद अमजद, वैजनाथ राठौड़ वगैरह मौजूद थे। पार्टी के संयोजक और दिल्ली के माननीय मुख्यमंत्री अरविंद जी केजरीवाल पर भारतीय जनता पार्टी के गुंडों ने जानलेवा हमला किया है। जो भाजपा के खासदार तेजस्वी सूर्या, आम आदमी पार्टीची लोकप्रियता देशामध्ये झपाट्यानं वाढत आहे। भारत स्वतंत्र झाल्यापासून एकमेव आम आदमी पार्टी आहे जी कमी कालावधीमध्ये प्रत्येक राज्यामध्ये सत्तेत येत आहे आणि त्याचंच एक कारण म्हणजे पंजाबमध्ये सत्तांतर झालं आणि हे BJPच्या एवढं जिवारी लागलेलं आहे की ते आता सैरावैरा झालेले आहे। कोणत्या ना कोणत्या कारणाने मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंदजी केजरीवाल यांच्या मागे काही ना काही पीडा लावून कोणकोणतेही राजकारण कोणकोणते अनेक आरोप करून त्यांना कसं प्रॉब्लेममध्ये आणता येईल असा प्रयत्न करत आहेत आणि त्याचमुळं त्यांना कालचा जो प्रकार घडला तो मुख्यमंत्री अरविंदजी केजरीवाल यांची हत्या करण्याचा त्यांचा एकमेव कट होता आणि तो उधळून गेला। जर थोडंही काही झालं असतं तर फार मोठी हानी आणि फार मोठा प्रॉब्लेम क्रिएट झाला असता, पण हे सगळं गुंडागर्दी दहशतवादपणा जो आहे हा फक्त BJPच करू शकते आणि ते आता या राजकारणात या देशामध्ये त्यांचं चालणार नाही आहे। फक्त विकासाचं राजकारण चालणार आहे। त्यांनी किती जरी असे प्रयत्न केले तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही। आम्ही याचा आज औरंगाबादच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि या भ्याड हल्ल्याचा सगळ्याच्या वतीने यापुढे असा हल्ला होणार नाही याकरता सुद्धा सन्माननीय नामदार अरविंद केजरीवालजी यांना शासनाने योग्य ती सुरक्षा पुरवावी आणि यापुढे असं काही झाल्यास महाराष्ट्रासह आम्ही औरंगाबादमध्ये रस्त्यावर रियासती असेंबली के बजट इजलास में औरंगाबाद समेत मराठवाड़ा में अहम मंसूबों को मंजूरी दी गई। शिवसेना के तर्जुमान अंबादास दानवे ने प्रेस कॉन्फ्रेंस में इसकी तफसील बताई। मला असं वाटतं या शहराच्या जिल्ह्याच्या हितासाठी जर काही गोष्टी होत असेल तर कोणी क्रेडिट घेत असेल त्याचं अभिनंदन, काही प्रश्न नाही। परंतु राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, कारण महानगरपालिकेने एक अर्ज भरण्यापासून काम केलेलं आहे
जिल्हा प्रशासनाला जागा माहिती, जिल्हा प्रशासनाने ही जागा नाही, ती जागा, ती जागा नाही, ती जागा असा पाठपुरावा केलेला आहे. मग राज्य सरकारने जागा दिलेली आहे. मग हा प्रस्ताव केंद्राकडे दिलेला आहे. केंद्राला 31 तारखेच्या आत तो मंजूर करायचा आहे. मंजूर केल्यानंतर त्याचा निधी काय 100% केंद्राचा वाट्याने, त्यात राज्याचाही सहभाग आहे. पण अशा गोष्टी असतात की कोणी लोकप्रतिनिधी असेल, खासदार असेल, आमदार असेल, मंत्री असेल, मला असं वाटतं आपल्या जिल्ह्याच्या या योजना मंजूर करून देणे आपलं काम आहे. अशा योजना कोणा एकट्या व्यक्तीवर होत नसतात. त्याला एक सामुदायिक प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो, याच्या मार्फत हे थांबवण्याचा प्रयत्न करतो. परंतु अशा पद्धतीनं जर नाही थांबले तर मला असं वाटतं जनतेला रस्त्यावर उतरून हे प्रकार बंद करावे लागतात. म्हणून या शहराकडे, या जिल्ह्याकडे सातत्यानं महाविकास आघाडी सरकार आणि प्रामुख्यानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं लक्ष आहे. म्हणून या जिल्ह्याला एक चांगल्या पद्धतीनं न्याय महाविकास आघाडीचं सरकार करतं आहे. परंतु हा न्याय मिळावा म्हणून सातत्यानं लोकप्रतिनिधी म्हणून आवाज उठवावा लागतो, मांडणी करावी लागते आणि ती या अधिवेशनात आम्ही केलेली. मला वाटतं याला काही मेडिकल शॉप्स दोषी आहेत, अन्न व औषधी प्रशासनही तेवढं दोषी आहे. आणि म्हणून या दोघांना एकत्र करून येणार का अशा पद्धतीनं ऑब्जेक्शनेबल जर काही औषधी विकली जात असेल तर त्याच्याविषयी पथक तयार झालेलं आहे. एक धाक अशा पद्धतीनं ज्याला इथिकल प्रॅक्टिस न करता, जे इथिकल प्रॅक्टिस न करता वेगळ्या प्रकारची प्रॅक्टिस करतात, मला असं वाटतं त्याला धडा शिकवावा लागेल. कृष्णाने गोवर्धन पर्वत उचललेला आहे, सगळ्यांचं त्याला किमान बोट लागत असतं. मला असं वाटतं अशा सगळ्यांनी मिळून हा गोवर्धन पर्वत उचललेला आहे असं मी समजतो. महावितरण के ऑफिसर को धमकी देने वाले बीजेपी के साबिक रियासती वजीर बबन राव लोनीकर को यूथ कांग्रेस के जवानों ने जवाब दिया। यूथ कांग्रेस वर्कर्स ने यहां बबन राव लोनीकर के मकान पर गोबर फेंककर अपने गुस्से का इजहार किया। साबिक रियासती वजीर बबन राव लोनीकर का औरंगाबाद में मकान है। आज यूथ कांग्रेस के नीलेश अंबेवाड़ेकर, अनुराग शिंदे, विजू कांबले, आकाश रगड़े लोनीकर के मकान पर पहुंचे। पसमानदा तबके के एक ऑफिसर को धमकाने पर नाराज़गी जताते हुए उन्होंने लोनीकर के मकान पर गोबर फेंककर एहतजाज किया। इस मौके पर मीडिया से बात करते हुए यूथ कांग्रेस वर्कर्स ने बबन राव लोनीकर के खिलाफ आंदोलन शुरू करने का ऐलान किया। आज महावितरणाच्या एका अधिकाऱ्याला माझ्या घरातलं मीटर का काढलं म्हणून दमदाटी करणारे बबनराव लोणीकर, भाजपचे आमदार, माजी मंत्री यांचा आम्ही युवा काँग्रेसतर्फे तीव्र निषेध करत आहोत। एक तर महावितरणाच्या अधिकाऱ्याला तुला मी इन्कम टॅक्सची रेड पाडतो तुझ्यावर असं त्यांनी धमकी दिली आणि त्याच्यानंतर त्यांनी मागासवर्गीय समाजाबद्दल हे अपशब्द वापरले। मागासवर्गीय समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या बबनराव लोणीकर यांना आम्ही युवक काँग्रेसतर्फे इशारा देऊ इच्छितो की यानंतर जर तुम्ही मागासवर्गीय समाजाची जर जाहीररित्या माफी नाही मागितली तो युवक कांग्रेस तुम्हाला येत्या काळात महाराष्ट्रात फिरू देणार नाही। ऑल इंडिया कांग्रेस कमेटी की डिजिटल मेंबर साजी की कौमी मुहिम आज खत्म हुई। शहर जिला कांग्रेस कमेटी के जनरल सेक्रेटरी मोइन हरसुलकर ने एडीएन से बात करते हुए कहा कि औरंगाबाद मेंबर साजी मुहिम कामयाब रही है। आज 31 मार्च 2022 रोजी डिजिटल मेंबरशिप अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची डिजिटल मेंबरशिपचा शेवटचा दिवस आहे। औरंगाबाद शहरामध्ये फार चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। सर्वांनी यासाठी परिश्रम घेऊन सदस्य नोंदणीचं काम फार वेगाने केलेलं आहे। आम्हाला 3-4 दिवसापूर्वी आमचे माननीय प्रदेश अध्यक्ष आमदार श्री नानाभाऊ पटोले साहेब यांनी मार्गदर्शन केले होते आणि या मार्गदर्शनामध्ये आम्हाला जास्तीत जास्त संख्येने डिजिटल मेंबरशिप बनवण्यासाठी त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही औरंगाबाद शहराचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतलेला आहे। लोकांना फोन करून विशेषतः व्हॉट्सअपवर सुद्धा सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त संख्येने तुम्ही नोंदणी करा व त्यांनी स्वतःसुद्धा या सदस्य नोंदणीसाठी परिश्रम घेऊन फार मोठ्या प्रमाणावर सदस्य डिजिटल नोंदणीचं काम केलेलं आहे। त्यामुळे निश्चितपणाने काँग्रेस पक्षाचा एक चांगला संदेश सामान्य जनतेमध्ये यासाठी गेलेला आहे आणि या डिजिटल मेंबरशिपसाठी आम्ही विशेषतः प्रत्यक्ष घरोघरी जाऊन जे लोक आहेत
त्यांना संपर्क साधून आम्ही मेंबरशिप बनवण्याचं काम करीत आहोत आणि आज शेवटचा दिवस आहे. तर माझं असं आव्हान आहे सर्व औरंगाबाद शहर व तसे जिल्ह्याच्या सर्व लोकांना की जास्तीत जास्त संख्येने त्यांनी या डिजिटल मेंबरशिपच्या मध्ये नोंदणी करावी ही विनंती. प्रधानमंत्री आवास योजना की मंजूरी का क्रेडिट लेने के लिए कुछ सियासी जमातों में दौड़ लगी हुई है। दूसरी तरफ आवास योजना से मुताल्लिक फैली एक अफवाह ने सैकड़ों मर्द व ख्वातीन को कारपोरेशन की तरफ दौड़ने पर मजबूर कर दिया है। मरकजी हुकूमत ने हाल ही में प्रधानमंत्री आवास योजना के तहत औरंगाबाद में 44,000 घर बनाने की मंजूरी दी। इसके साथ ही आवास योजना की मंजूरी का सहरा अपने सर बांधने के लिए कुछ सियासी जमातों में दौड़ शुरू हो गई। MIM ने बुध की रात जश्न मनाकर इसे अपनी कामयाबी करार दिया। वंचित बहुजन आघाड़ी भी इसे अपनी कामयाबी का दावा कर रही है, जबकि बीजेपी के मरकजी वजीर डॉक्टर भागवत कराड़ भी इसका सहरा अपने सर बांध रहे हैं। सहरे की इस सियासत में आज शहर में फैली एक अफवाह से कारपोरेशन पर लोगों का हुजूम उमड़ पड़ा। ये लोग आवास योजना की फाइलें हाथ में लेकर प्रोजेक्ट ऑफिस पर जमा हो गए। शहर में यह अफवाह फैली थी कि जिन लोगों की फाइलें मंजूर हुई है इन्हें वेरिफिकेशन करने के लिए आज आखिरी दिन है। बरसों से अपने घर का सपना देख रहे सैकड़ों लोग, जिनमें ख्वातीन की बड़ी तादाद थी, कारपोरेशन की तरफ दौड़ पड़े। यहाँ इन्हें हकीकत का इल्म हुआ। ADN से बात करते हुए लोगों ने बताया कि इन्हें आवास योजना से मुतालिक कोई इल्म नहीं है। किसी के बताने पर वो अपने कागजात जमा करने के लिए कारपोरेशन पहुँचे। आतापर्यंत काय आलं नाही. आम्ही 30 वर्षापूर्वी फिरायचे होतो. घरकुलसाठी आलेलो आहे. पेपरमध्ये आलो ना. आम्हाला भेटलं पाहिजे, दुसरं काय नाही. आम्हाला घरकुल 2015-16 में किया। ये भेवाड़े कहाँ से आया? हम मनपुरा से आए वाले। कितने साल पहले भरे? हम 2016 में पढ़े थे, 8 अगस्त 2016। तो फिर अभी क्या हुआ? आज के लिए आए? आज वो बुलाए थे, मतलब फॉर्म जमा करने के लिए आके जाके जाओ बोले। पेपर में आया था, यहाँ तक क्या है। अच्छा, आपने फॉर्म भर दिए? फॉर्म भर दिया। पीने के पानी के लिए तरस रहे न्यू नंदनवन कॉलोनी के मर्द व ख्वातीन ने आज कारपोरेशन में वाटर सप्लाई के दफ्तर में ठिया आंदोलन करके अपनी सख्त नाराजगी का इजहार किया। न्यू नंदनवन कॉलोनी, भुजबल नगर और शिवपुरी कॉलोनी गुज़िश्ता 25 सालों से आबाद है। इन इलाकों में पानी के लिए साकिनीन बरसों से जद्दोजहद कर रहे हैं। कारपोरेटर ने अपने इख्तियारी फंड से यहाँ पानी की पाइपलाइन तो डाली, लेकिन ये पाइपलाइन बरसों बाद भी सूखी पड़ी हुई है। पानी के इंतजार में थक चुके यहाँ के हर घर की ख्वातीन और मर्द आज कारपोरेशन पहुँच गए। यहाँ उन्होंने वाटर सप्लाई के दफ्तर में ठिया आंदोलन करके अपनी नाराजगी का इजहार किया। उनके हमरा RPI ऑटोलो ग्रुप के विशाल सोनोने भी मौजूद थे। ADN से बात करते हुए विशाल सोनोने और ख्वातीन ने पानी के लिए उन्हें हो रही तकलीफ बयान की। न्यू नंदनवन कॉलनी, भुजबळ नगर व परिसरातील नागरिक आहोत, शिवपुरी कॉलनीतील। आज आम्ही इथं आमच्या हक्काच्या पाण्यासाठी इथं आलेलो आहोत। आम्ही बऱ्याच वेळा महानगरपालिका, पाणी पुरवठा विभाग, आयुक्त साहेबांना वेळोवेळी निवेदन दिले, पण आमची कोणीही कुठेही दखल घेण्यात आली नाही। त्या कारणाने नागरिकांना हा एक प्रकारे रोष निर्माण झाला आणि त्या रोषामुळं आम्ही प्रत्यक्षरित्या पाणी पुरवठ्याचे जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांच्याशी आम्ही भेट घेण्याचं ठरवलं। कार्यकारी अभियंता साहेबांची भेट घेण्यासाठी आलो होतो, पण कार्यकारी अभियंता साहेब हे दालनात नसल्या कारणाने, ते कार्यालयीन कामासाठी बाहेर असल्याने आम्हाला उपअभियंता साहेबांनी आश्वासित केलेलं आहे व लेखी आश्वासन दिलेलं आहे आम्हाला की पाणी पुरवठ्याच्या वसाहतीमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी ठोस असा निर्णय घेण्यात येईल। 25 वर्षापासून तिथं वस्ती तयार आहे। सगळे भुजबळ नगर हे जुनं म्हणजे वसलेली वस्ती आहे, पण तिथं पाण्याची व्यवस्था बिलकुल नाही। आजपर्यंत आम्ही कोरड्या विहिरी पाहतच जगलो। इकडून तिकडून आम्ही भीक मागून पाणी पिलो, पण आज आमची अवस्था इतकी बेकार झालेली आहे की उन्हाळा असल्यामुळं आम्हाला आजूबाजूचे लोकही कुणी पाणी देत नाही। त्यामुळं आमची खूप दयनीय अवस्था झाल्यामुळं आज आम्हाला नाईलाजास्तव इथपर्यंत यावं लागलं। आम्ही अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन दिले। जवळजवळ 15 ते 20 वेळा आम्ही महानगरपालिकेत चक्रा मारल्या। नगरसेवकांनी पण आम्हाला पाईपलाईन वगैरे टाकून दिली दलित सुधार वस्ती योजनेअंतर्गत, पण पाणी काही सोडलं नाही। प्रत्येक वेळी आम्हाला वेगळं काहीतरी कारण सांगण्यात आलं। पोकळ आश्वासनामुळं आम्ही आजपर्यंत आश्वासनावरच जगलो। प्रत्यक्षात पाणी आम्हाला कधीच भेटलं नाही। पाण्यासाठी आम्ही शक्यतो संयमाने इतका वेळ घेतला, पण आता पाण्यासाठी आता आम्हाला ना ठोस
निर्णय घ्यावाच लागेल. त्याच्याशिवाय आता कसं नेहमी आम्हाला पोकळ आश्वासनं दिले गेले, आम्ही पण त्यांना मान्य केलं, त्यांच्या विनंतीला मान्य केलं की त्यांचा मान अपमान सर्व केलं, पण आम्ही त्यांचा मान राखला की बाबा ज्या गोष्टी जर संयमाने होत असेल तर करायला काही हरकत नाही. पण त्यांनी नेहमी आम्हाला ना असं पळपुट्या वाटा दाखवले की आज नाही, उद्या येईल, परवा येईल, पुन्हा या, हे साहेब नाही, ते साहेब नाही, असंच आम्हाला. पण आम्ही त्या गोष्टीला पण मान्य केलं. पण आता आमचा संयम तुटलेला आहे, ह्याच्यानंतर आम्ही काय करू काय नाही तर पुढं ठरवू. पण आम्हाला शक्यतो गोडीत पाणी दिलं तर खूपच चांगलं. आम्हाला लेखी देत नाही तोपर्यंत या मानणार आहे आम्ही. बीजेपी के कौमी जनरल सेक्रेटरी तरुण चुग मराठवाड़ा के दौरे पर औरंगाबाद पहुंचे। यहां प्रेस कॉन्फ्रेंस में उन्होंने शिवसेना पर तनकीद करते हुए कहा कि शिवसेना ने इख्तिदार की लालच में बीजेपी से इत्तेहाद तोड़कर अवाम को धोखा दिया है। पूज्य बाला साहब जिंदा होते, जितना आम नागरिक का हृदय कुंठित हुआ है, दुखी हुआ है, शायद उससे बहुत ज्यादा वो दुखी है। नागरिक, जनता, महाराष्ट्र के आम लोग, युवा, महिलाएं, इनके मैं अलग अलग बैठकों में इनसे मिला हूँ, चौराहों में भी मिला हूँ। लोग बहुत दुखी हैं। लोग इस सरकार से छुटकारा चाहते हैं और जिस तरह से पिछले कई दिनों से रहस्य खुले हैं, सामने आकर लोगों ने आरोप लगाए हैं कि सरकार रंगदारी इकट्ठे करने वालों के हाथ में है, सरकार जालसाजी चलाने वाले लोगों के हाथ में है, सरकार एक षड्यंत्र के तहत महाराष्ट्र के आम जनमानस को लूट रही है और अगाड़ी का कॉमन मिनिमम प्रोग्राम सामाजिक आर्थिक मुद्दे नहीं, मंत्रिमंडल की बांट, कार्यों की बांट नहीं, लोग व रंगदारी की बांट है, जिससे महाराष्ट्र की जनता अपने आप को ठगा हुआ, लूटा हुआ महसूस कर रही है। महाराष्ट्र की जनता ने देवेंद्र फडणवीस जी के नेतृत्व को सरकार बनाने का मौका दिया। महाराष्ट्र की जनता नरेंद्र मोदी जी के आशीर्वाद वाली डबल इंजन की सरकार चाहती थी और गठबंधन ने उसी के नाम पर वोट मांगा। लोगों के मन में ये एक निराशा है कि गठबंधन छोड़कर शिवसेना ने सत्ता के लोभ में जनमानस के वोट को, जनादेश को अपमानित किया। MGM यूनिवर्सिटी में MGM नाथ स्कूल बिजनेस एंड टेक्नोलॉजी का क़याम अमल में आया। यूनिवर्सिटी इंतज़ामिया ने प्रेस कॉन्फ्रेंस में इस शोबे की तफसील बताई। MGM विद्यापीठ आणि नाथ ग्रुप यांच्या संयुक्त अभियानाने आपण औरंगाबाद इथे MGM विद्यापीठामध्ये मॅनेजमेंटचे स्पेशलाइज प्रोग्राम्स सुरू करतो आहे। या ठिकाणी जे अभ्यासक्रम सुरू करतो आहे त्या अभ्यासक्रमातनं जागतिक स्तराचं जे शिक्षण, अनुभव, कौशल्य विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे, त्या माध्यमातून हा विद्यार्थी जागतिक संधी तर हा त्याचा उपयोग करणारच आहे, पण तो एक कल्पक उद्योजकसुद्धा निर्माण करण्यासाठी हा अभ्यासक्रम त्याला फायद्याचा ठरणार आहे। यामध्ये ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांचं अभ्यासक्रम ठरवणार आहे आणि त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रातले उत्कृष्ट असे अनुभवी शिक्षक या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। त्याचबरोबर नाविन्यपूर्ण पद्धतीने शिकवण्याची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि म्हणून MGM विद्यापीठ आणि नाथ ग्रुप यांच्या माध्यमातून हा जो अभ्यास जागतिक स्तराचा अभ्यासक्रम सुरू होतो आहे आणि संस्था स्थापन होते आहे, त्यासाठी या विभागातीलच नाही तर पूर्ण राज्यातील आणि देशातील विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी एक मोठी संधी प्राप्त झालेली आहे, त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा असे मी या ठिकाणी अपील करतो। धन्यवाद। नाजरीन, खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। कारपोरेशन का 1728 करोड़ का सालाना बजट पेश।
तालिब इल्म से रिश्वत मांगने वाली यूनिवर्सिटी की HOD मुअत्तल, तलबा तंजीमों ने किया मुजाहरा। कांग्रेस की डिजिटल मेंबर साजी मुहिम का हुआ इख्तिताम, औरंगाबाद में मिली बड़ी कामयाबी। और आवास योजना की मंजूरी पर सियासी जमातों में चल रही है सहरे की सियासत, अफवाह ने किया सैकड़ों शहरियान को परेशान। तो ये थी आज की खबरें। कल फिर मुलाकात होंगी कुछ और नई खबरों के साथ। तब तक के लिए अपना ख्याल रखिए और देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।